हॅलो एव्हरीवन. माझं नाव निशिगंधा कामत. मी आता तुम्हाला हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज हा इम्पॉर्टंट टॉपिक एक्सप्लेन करणार आहे. हा टॉपिक स्पेशली आपण डेटा प्रोसेसिंग फेजमध्ये यूज केला जातो. आता आपण बघणार आहे की हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज इम्पॉर्टंट का आहे. यामध्ये काय होतं की काही डेटा सेट किंवा डेटा पॉइंट्स आपले मिसिंग असतात. त्यामुळे मॉडेलची अॅक्युरसी अशी की आपल्याला डिपेंडंट म्हणजे इनअॅक्युरेट मॉडेल आपले जे असतात आणि आपले जे अंदाज जे असतात जे आपण प्रेडिक्शन करतो ते खूप वीक असतात किंवा ते खूप पुअर असतात. त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअल प्रेडिक्शन भेटत नाही. त्यामुळे ह्यानंतर आपण हे का इम्पॉर्टंट आहे कारण हँडलिंग इन्शुअर्स बेटर म्हणजे खूप चांगलं मॉडेल अक्युरेसी आपल्याला मिळते हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूजमुळे. आणि ह्याच्यामुळे आपली डेटा क्वालिटी बी खूप इम्प्रूव्ह होते. डेटा क्वालिटी किंवा त्यामधले मिनिंगफुल इन्साइट्स जे असतात ते आपल्याला मिळतात. आणि डेटा क्वालिटी असते ती आपली इम्प्रूव्ह होते. ह्याचे एक्झाम्पल म्हणजे हेल्थ केअर, सेल्फ प्रेडिक्शन अँड ॲग्रिकल्चर. मेडिकल म्हणजे हेल्थ केअरमध्ये एखादं असं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, मिसिंग पेशंट इन्फॉर्मेशन कॅन लीड टू रॉंग डायग्नोसिस. म्हणजे आपण एखाद्या पेशंटची जर चुकीची किंवा तो पेशंटचं जर मिसिंग असेल किंवा त्या पेशंटची जर इन्फॉर्मेशन जर चुकीची असेल तर त्याचे जे डिसीज आपण जे प्रेडिक्ट करतो ते ऑब्व्हियसली रॉंग असणार. सेल्फ प्रेडिक्शन मध्ये काय होतं की ट्रान्झॅक्शन जर चुकीचे झाले तर फॉरकास्ट करता येणार नाही पुढचे. कारण एका बेसवर दुसऱ्या एका डेटा पॉइंटवर दुसऱ्या डेटा पॉइंटवर डिपेंड असतो. त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये मिसिंग सॉइल डेटा मे लीड पुअर यील्ड प्रिडिक्ट. म्हणजे सॉइल आपलं फर्टाईल आहे की नाही हे जर आपल्याला माहित नसेल किंवा त्याची आपल्याला करेक्ट इन्फॉर्मेशन नसेल तर त्यामध्ये जे पीक वगैरे जे आहे ना ते खूप असं कमी दर्जाचं पीक समजलं जाणार. मिसिंग व्हॅल्यूज म्हणजे डेटासेट मधील काही डेटा पॉइंट्स हरवलेले असतात. हे हरवलेले डेटा वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतात. म्हणजेच ब्लँक सेल, नल सेल्स, नल सेल और इट कॅन बी रिप्रेझेंट इन अ स्पेशल सिम्बॉल्स. ते सिम्बॉल्स म्हणजे एन ए एन ए एन और अननोन. जर मिसिंग डेटा नीट हाताळला नाही तर मॉडेल ट्रेनिंगसाठी अपूर्ण डेटा युजरला मिळू शकतो किंवा मॉडेलची जी अचूकता असते ती पूर्ण कमी होऊन जाते किंवा त्या मानाने खूप कमी होते. त्यामुळे आपल्याला जे प्रेडिक्शन आहेत ते ॲक्युरेट मिळणार नाहीत किंवा जे आपल्याला ॲक्चुअल म्हणजे एक प्रेडिक्ट होण्यासाठी जो पॉइंट ते पॉइंट आपल्याला मिळणार नाही किंवा ते प्रेडिक्शन आपल्या ट्रस्टमध्ये राहणार नाही. आता यामध्ये हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज म्हणजे काय की जेव्हा आपण वापरतो डेटा सेट मधील जे मिसिंग व्हॅल्यूज व्यवस्थित हाताळतात त्यामुळे मॉडेल पूर्ण आणि नीट डेटा मॉडेलला पूर्ण आणि नीट डेटा मिळतो. यामध्ये जे की पॉइंट आहेत ते म्हणजे डिलिशन आणि इम्प्युटेशन. डिलिशन मध्ये काय होतं की मिसिंग डेटा जो असतो ते पूर्ण रो किंवा तो पूर्ण कॉलम काढून टाकतो. आणि म्हणजे मिसिंग डेटा जर फारच कमी असेल आणि रँडम असेल तर हे पूर्ण रो आणि एक पूर्ण कॉलम हा काढून टाकतो. आणि त्यानंतर इम्प्युटेशन मध्ये काय होतं की मिसिंग डेटा असतो तो भरून काढतो. तो भरून काढतो आपण कशाने भरून काढतो मीन, मीडियन किंवा मोड हे जे ऍडव्हान्स जे प्रेडिक्टिव्ह मॉडेल जसं की केएनएन रिग्रेशन मध्ये आपण हे यूज करून ते जी मिसिंग व्हॅल्यू ते आपण भरून काढतो. त्यानंतर ह्याचं वर्किंग मेकॅनिझम म्हणजे ते कसं वर्क होतं हे आपण बघणार. ह्याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. या 4 स्टेप्समध्ये पहिल्यांदा आपण मिसिंग व्हॅल्यू जे असते ते शोधण्यासाठी इज नल किंवा इज एन ए यासारखे फंक्शन वापरतो. हे फंक्शन आपल्याला डेटा फ्रेम मधील कोणते सेल्स हरवलेले आहेत, कोणते सेल्स मिसिंग आहेत हे आपल्याला दाखवतं. त्यानंतर स्टेप 2 मध्ये काय होतं, की तो पॅटर्न आहे तो पूर्ण अॅनालाइज होतो. म्हणजे तो आपण पॅटर्न तो समजून घेतो मिसिंग डेटाचा. त्यामध्ये आपण MCAR म्हणजे मिसिंग कंप्लिटली ॲट रँडम, MAR मिसिंग ॲट रँडम किंवा MNAR मिसिंग नॉट ॲट रँडम यासारखे पॅटर्न असतात त्यामध्ये. त्यावर आपले बाकीचे व्हेरिएबल वगैरे ते असतं ते त्याच्यावर अवलंबून असतात.
म्हणजे स्टेप 3 मध्ये काय होतं, की आपण पहिल्यांदा काय करतो, एक योग्य स्ट्रॅटेजी आपण वापरतो ह्यामध्ये. एक निवडतो, एक योग्य पद्धत. जर मिसिंग डेटा थोडा आणि रँडम असेल, तर पूर्ण डिलिशन केलं जातं. आणि जर डेटा खूप इम्पॉर्टंट असेल आणि स्ट्रक्चर पॅटर्न असेल, तर इम्प्युटेशन केली जाते. त्यानंतर काय होतं, की सिंपल इम्प्युटेशन मध्ये आपण मीन, मीडियन, मोड भरून अ, त्या टाईपने आपण तो डेटा जो असतो, तो आपण भरून काढतो. आणि ऍडव्हान्स मध्ये के-एन इम्प्युटेशन सारखे आपण जे मॉडेल्स आहेत ते यूज करून आपण जो डेटा मिसिंग असतो तो आपण पुन्हा भरून घेतो. त्यामध्ये म्हणजे कधी-कधी रिग्रेशन मॉडेलमध्ये एक व्हॅल्यूचा अंदाज प्रिडिक्टेड मॉडेल पण यूज करून त्याच्या व्हॅल्यूचा अंदाज आपण घेतो. त्यानंतर स्टेप 4 मध्ये काय होतं, निवडलेली पद्धत जी असते ती आपण डेटावर लागू करतो आणि त्यामध्ये एक सिंक्रोनाइज आहे की नाही हे आपण चेक करतो. डेटा मॉडेल ट्रेनिंग साठी पूर्ण तयार असावं, म्हणजेच जे मॉडेल आहे ते योग्य प्रकारे शिकून ते पुन्हा आपल्याला आहे असे सगळ्या प्रेडिक्टेड व्हॅल्यूज वगैरे ऍक्युरेट द्यावे. त्यानंतर ह्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आणि काही लिमिटेशन म्हणजे थोड्याशा मर्यादा वगैरे आहे त्या आपण बघू. तर हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज करताना पहिला जो चॅलेंज आहे तो म्हणजे डेटा लॉस किंवा लॉस ऑफ व्हॅल्युएबल डेटा. ह्यामध्ये खूप जास्त डिलिशन केल्याची महत्वाची माहिती गमावली जाऊ शकते. म्हणजे खूप आपल्याला जी इम्पॉर्टंट माहिती असते ती आपण कधी-कधी चुकून वगैरे डिलीट करतो. म्हणजे अ, जर आपल्याकडे जास्त प्रमाणात मिसिंग डेटा असेल, तर आणि आपण सगळ्या रोज जर आठवलं असतील, तर डेटा सेट फार लहान राहू शकतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो बायस इंट्रोडक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं, इम्प्रॉपर इन्व्हिटेशनमुळे डेटा डिस्ट्रीब्युशन चेंज होऊ शकतो. म्हणजे जर सर्व इन्कमच्या मिसिंग व्हॅल्यूजला झिरोने भरलं, तर मॉडेल समजू शकते की अनेक लोकांकडे इन्कम नाहीये, जे चुकीचं. आणि तिसरा चॅलेंज त्यामध्ये काय होतं की इग्नोरिंग मिसिंगनेस कॉज. जर मिसिंग डेटा का झाले समजून नाही घेतलं, तर मॉडेलचं अंदाज अंदाज हे चुकीचे होऊ शकतात. आणि त्याच्या एखाद्या कारणामुळे जर संबंध आहे, तर त्याच्यावर दुर्लक्ष केलं मॉडेल सगळ्याच साईडून चुकीचं होईल. आणि ह्यामध्ये एक्झाम्पल असे आहे की जर आपण सगळ्याच व्हॅल्यू जर 0 न भरल्या, तर ते मॉडेल जे आहे ते मिसगाईड होईल. आणि मॉडेलला असं होईल की बाबा कोणाकडेच इन्कम नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं असणार. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघणार आहे की प्रॉपरली मिसिंग व्हॅल्यूज हँडलिंग केल्याने मॉडेलची जी ॲक्युरसी किंवा रिलायबिलिटी असते ती वाढते. जर राइट स्ट्रॅटेजी आपण जर राइट स्ट्रॅटेजी आपण चूज केली तर तो मॉडेल आपलं ॲक्युरेट होऊ शकतं. त्यानंतर हरवलेला किंवा जो इग्नोर झालेला जो डेटा असतो किंवा चुकीच्या पद्धतीने भरल्यास बायस मॉडेल तयार होतं. प्रत्येक मिसिंग व्हॅल्यूला योग्य स्ट्रॅटेजी वापरून भरलेला डेटा इंटिग्रिटी आपली वाढते. कमी होतो आणि डेटाच्या क्वालिटीमध्ये आपली वाढ होते. शेवटी अॅक्युरेसी खूप आपली वाढते आणि जो मीनिंगफुल इन्साइट्स असतात ते आपल्याला मिळतात. त्याच्यामुळं काय होतं, की मॉडेल जे आहे ते पुढचा डेटा आहे तो प्रेडिक्ट करू शकतो. मॉडेल आपलं पूर्णपणे ॲक्युरेट असू शकतं. अ, हे सर्व ह्या मिसिंग डेटा हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूजमध्ये ज्या हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज का इम्पॉर्टंट आहे, हे आपण आता समजून घेतलं आहे. आणि हे सगळं समजून घेतलं किंवा माझं एक्सप्लेनेशन ऐकल्याबद्दल थँक यू.